मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। थेट जाऊयात, बाळासाहेब थोरात बोलतायत तिथे। दुर्दैवाने तसं होतं आहे। आता या अर्थसंकल्पाकडून एक शिस्तीची अपेक्षा आहे, आर्थिक शिस्त असली पाहिजे। दुर्दैवाने ती दिसत नाही ही अवस्था। हे 6 महिने आम्ही पाहिल्यानंतर काय चाललंय हे समजत नाही अशी परिस्थिती आहे। या सगळ्या याच्यातून सर्वसामान्याला दिलासा देणारं, अशा प्रकारचा न्याय देणारं गरीब माणसाला, शेतकऱ्याचा आता काय अवकाळी पाऊस आणि बेजार असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी कशी उभे राहणार तुम्ही? अगोदरच शेतीमालाला बाजार नाही, त्यात अवकाळी पाऊस, सगळ्या अडचणी। पण अशा वेळेसच त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची संधी सरकारला असते। अपेक्षा आमची त्या सगळ्या या गोष्टी त्यामध्ये दिसल्या पाहिजे। गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे, शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी आपल्याकडून वारंवार होत आहे, परंतु सरकार मात्र होळी खेळण्यास आणि रंग उडवण्यास, गुलाल उडवण्यास दंग आहे। आता रंग उधळू नये, होळी खेळू नये असं काही मी म्हणणार नाही। त्या वेळेला त्या गोष्टी केल्या पाहिजे। अपेक्षा आहे की चांगलं अर्थसंकल्प, सर्वसामान्याला न्याय देणारा, सर्व विभागाला न्याय देणारा अर्थसंकल्प त्यांनी द्यावा। महा अर्थसंकल्प म्हटलेत, आता महा म्हणजे काय हे आम्हाला कळेल आताच। कर्ज मोठ्या प्रमाणात काढून हा अर्थसंकल्प पूर्णपणे करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। पाहतो आम्ही आता कशा पद्धतीनं मांडतायत। माननीय उपमुख्यमंत्री महोदय, वित्तमंत्री आहेत, अपेक्षा आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे। असं म्हटलं पाहिजे सर्वसामान्य माणसांना, खरंच आमच्याकरता अर्थसंकल्प आला। नागालँडमध्ये शरद पवार यांनी म्हणजे राष्ट्रवादींनी भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे कुठे ना कुठे महाविकास आघाडीवर संशय व्यक्त केला जात आहे की शरद पवारची भूमिका काय असेल। नाही, माननीय पवार साहेबांनी त्या बाबतीत खुलासा केलेला आहे आणि तिथल्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा तो आहे हे त्यांनी सांगितलं। आणखी वेगळं बोलण्याची मला आवश्यकता नाही। पण तो जो खुलासा केला आहे त्यावर खुलाशावर संशय आहे, ते न पटण्यासारखं आहे। ते म्हणतात की तिकडे सरकारला पाठिंबा आहे, इकडे विरोधात, आणि मागच्या वेळी जो सकाळचा शपथ झाला तसा पुन्हा काहीतरी प्रयोग होईल महाराज। मुख्यमंत्र्याला पाठिंबा असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री तर काय भाजपचे नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना देखील अपेक्षा आहेत आणि विरोधी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा मोठ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। महाअर्थसंकल्प असं म्हटलं जाते, त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला कळेल देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प कशा पद्धतीने मांडतायत आणि नेमकं सर्वसामान्यांना त्यातून काय मिळतं याची उत्सुकता आहेच। जो खर्च करायला पाहिजे आणि ज्या खर्चाच्या माध्यमातून सामान्य लोकांना मदत ही झाली पाहिजे, तसं काहीही घडलेलं नाही। तसंच मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत, त्यामुळे या सरकारला विनंती करतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर करू नका। आज महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल याच्यावर हे बजेट सादर केलं पाहिजे। केवळ मला वाटतं की निवडणुका सामोरे ठेवून शब्दांचा, आपल्या आकड्यांचा छल करणं आणि शब्दांची फेक करणं आणि भुलभुलैया सारखं निर्माण करून लोकांना भुलवणं, एवढं मला अपेक्षित म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये मला दिसणार असं मला अंदाज येतो आहे। मुळात या राज्यामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिकडे फोकस करून हा अर्थसंकल्प असावा अशी सर्वसाधारण महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे। तर आज अर्थसंकल्प सादर होतोय, मात्र त्यापूर्वी काल महाराष्ट्राचा 2022-2023चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि या पाहणी अहवालामध्ये राज्य अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या वर्षी ठेवलेलं 12.1% आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आलं असून हा दर आता 9.1%वरती आलाय आणि देशाच्या आर्थिक विकास दरापेक्षा हा दर 0.2% कमी आहे। तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रामध्ये 10.2%च्या वाढीचा अंदाज आहे। सोबतच उद्योग क्षेत्रामध्ये 6.1%ची वाढ आणि सेवा क्षेत्रामध्ये 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या वतीनं उल्लेख करण्यात आला. विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री आहेत असं काल ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी या कार्यक्रमात वक्तव्य केलं. आणि ही वरळी शिवसेनेची आहे आणि आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील आणि याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू असं सुनील शिंदे काल म्हणाले. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. काल वरळीमध्ये एक सभा झाली आणि त्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे हे नवीन मुख्यमंत्री होणार असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाही देण्यात आल्या होत्या आणि आदित्य ठाकरे यांना आता शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री करणार असं बोललं जातं. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं का उद्धव साहेबांना व्हायचं किंवा आणखी कुणाला व्हायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु असं घोषणा केल्याने माणूस मुख्यमंत्री होतो मी पहिल्यांदा पाहतो. एक उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा आहेत. काही लोक अजितदादांचं मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात, काही दिलीप वळसेंचं लावतात, काही सुप्रिया सुळेंचं लावतात. यांना कशी घाई झालेली सत्ता मिळवण्याची, यांना सर्वसामान्याचं काही देणे घेणे नाही. फक्त आता मी सत्तेमध्ये कसा जाईल किंवा सत्तेमध्ये कसा राहील यासाठी हा केविलवाना त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून घोषणा दिलेले मुख्यमंत्री होतोय ते मी पहिल्यांदाच ऐकतोय. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार किंवा फेस किंवा चेहरा असं वाटत नाही तुम्हाला? नाही नाही, आदित्य हा मुख्यमंत्र्याचा चेहरा होऊच शकत नाही. कारण की राजकारणामध्ये जर उद्या जर मी जर ठरवलं की नाही आपल्याला पाहिजे, स्वप्न माणसाने कोणतीही पाहावी, परंतु तेव्हा तडीस जातील का नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये अनेक मोठे नेते आहेत, अनेक मोठे सिनियर माणसं आहेत. ते काय करतील? त्यांचा अनुभव ह्या महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाची गरज आहे. उद्या कोणी येऊन कोणत्याही खुर्चीवर बसून राज्यकारभार करता येतो अशातला भाग नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. थेट जाऊयात विधान भवनाबाहेर माध्यमांशी. नाना पटोले बोलतायत. आत्महत्या करून घेतल्यात विविध भागामध्ये आणि अशी ही परिस्थिती असताना राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कर्जाचा बोजा वाढून राज्याच्या जनतेला कर्जामध्ये ओतून एक प्रकारची महागाई वाढवण्याचा एक प्रयत्न सरकारने केला आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल करून घेतलेलं आहे. आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं सगळं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे, ही अपेक्षा या आजच्या बजेटमधून आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत बिलं माफ केली गेली पाहिजेत, ही या बजेटमधून आम्हाला अपेक्षा आहे. जेणेकरून अन्नदाता एकदा सुरक्षित होईल, त्यांच्या पिकाला घेण्याची व्यवस्था, कारण की कांदा असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, मका असेल, गहू असेल, चणा असेल, तूर असेल, धान असेल, असे सगळे पिकाचा शेतकरी आज आपल्या राज्यामध्ये परेशान आहे, अडचणीत आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याला भरीव मदत दिली गेली पाहिजे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध विभागामध्ये नोकरीच्या जागा खाली पडलेल्या आहेत. सरकार घोषणा करतं की आम्ही 75,000 जागा भरतो आहे, पण त्याचंही या बजेटमध्ये खऱ्या अर्थानं चित्रण आलं पाहिजे की कशा पद्धतीनं काय प्रोव्हिजन त्या ठिकाणी करतात आहेत. कारण की अनेक पदं ऑबस्टँडिंग झालेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आली पाहिजे. एकीकडे महागाईचा जो बोजा मोठ्या प्रमाणात सरकार वाढवत आहे, कर्जरोपांनी घेतलेले पैसे परतफेड कर, कारण 48,000 कोटी रुपये दर वर्षाला व्याजापोटी सरकार भरते आहे आणि म्हणून अशा वेळेस जनतेच्या खिशातून पैसे काढले गेले नाही पाहिजेत. विदाऊट टॅक्सचं हे बजेट असलं पाहिजे, ज्याच्यामुळे महागाई एकडे रोज केंद्र सरकार वाढवते आहे, पण राज्य सरकारनी महागाई कमी केली पाहिजे. व्हॅट जो आहे डिझेल आणि पेट्रोलवर तो कमी केला गेला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत, गॅसचे दर कमी झाले पाहिजेत. या पद्धतीची अपेक्षा या बजेटमधून आम्हाला आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज बजट पेश होने वाला है, क्या अपेक्षा है कांग्रेस की? राज्य में किसान बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है, अन्नदाता राज्य में परेशान है. आता बजेटकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. थोड्याच वेळात हे बजेट सादर होईल, आपण देखील थेट पाहणार आहोत. आता एक मोठी बातमी आहे नागपुरातून. नागपुरात पोलिसांनी भीक मागणाऱ्यांविरोधात एक मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांवरती आलेल्या G20च्या तोंडावर पोलिसांना
चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशानुसार वाहतूक सिग्नल आणि रस्त्याच्या कडेला तसंच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहून भीक मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे लोक याचं उल्लंघन करतील त्यांच्या विरोधात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल. सद्यस्थितीत 30 एप्रिलपर्यंत नागपुरात कलम 144 लागू असणार आहे. राज्यामध्ये 10वीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार काल हिंदी विषयाचा पेपर होता, परंतु काही खासगी प्रकाशकांनी आपल्या प्रकाशनामध्ये हा पेपर गुरुवारी असल्याचं छापलंय. त्यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गुरुवारी पेपर असल्याचं समजून गेलेच नाहीत. याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसलाय. आता या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा होणार का आणि चुकीचं वेळापत्रक छापणाऱ्या या खासगी संस्थांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातोय. तर सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या वेळापत्रकावरती विश्वास ठेवल्यामुळे बीड जिल्ह्यातील 10वीच्या अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर कालचा बुडला. तर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नियमांच्यामुळे केंद्रामध्ये प्रवेश काही मिळू शकलेला नाही. त्यामुळे तब्बल 943 विद्यार्थी पेपर देऊ शकले नाहीत. हिंदीचा पेपर 9 मार्च रोजी नसून तो 8 मार्चलाच असल्याचं समजल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ झाली. शहरातील एका केंद्रावरती विद्यार्थी परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्यानं त्याला बोर्डाच्या नियमानुसार प्रवेश मिळू शकला नसल्यानं रडूच कोसळलं. आता थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे. करूया रोल. असं नागालँडमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केलेली आहे. नाही, तुमचं म्हणणं चुकीचं आहे की भाजपनं सत्ता स्थापन केलेली नाही. भाजपा तिथे जो एक प्रादेशिक पक्ष आहे त्या पक्षाचे नेते रिओ म्हणून आहेत, जे आमच्याबरोबर पार्लमेंटला खासदारसुद्धा होते काही काळ. त्यांचा एक रिजनल पार्टी आहे, म्हणजे प्रादेशिक पक्ष आहे. त्यांच्या पक्षाला 25 ते 26 जागा मिळालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे. त्यांचा मुख्य पक्ष आहे. आणि नागालँड हे सीमावर्ती राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे आणि ते काश्मीरपेक्षाही जास्त संवेदनशील आहे. आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो. तिथे सुद्धा दहशतवाद, इतर कारवायांचा सतत धोका असतो. तर रिओ यांच्या पार्टीबरोबर, पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाची युती होती आणि भारतीय जनता पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 10 किंवा 12 जागा मिळालेल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं, हे खरं आहे. आणि नागालँडमध्ये अशा प्रकारचा प्रयोग हा काय प्रथम झाला असं मला वाटत नाही. ह्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग हा नागालँडला यापूर्वी झाला आहे, कारण ती त्या राज्याची गरज आहे. ज्या प्रकारचं त्या राज्यात आणि सीमेवर घडामोडी होत असतात त्याच्यामुळे तिथे राजकीय संघर्ष फार असू नये, विकासाच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं टाकता यावीत यासाठी अशा प्रकारचे निर्णय नागालँडच्या बाबतीमध्ये घेतले जातात. अर्थात मला असं दिसतंय की हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय. मी जे सांगतोय हे सत्य आहे. नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती काश्मीरपेक्षाही अत्यंत गंभीर असते अनेकदा. आणि तिकडला जो मुख्य पक्ष आहे तो वेगळा आहे, त्यांचं सरकार आहे. सरकार भाजपचं नाही. भाजपा त्यांच्या सरकारमध्ये सामील झाला आहे इतर पक्षांबरोबर. पण ठीक आहे, या संदर्भात आज महाविकास आघाडीची चर्चा आहे. आम्ही एकत्र बसणार आहोत, त्याच्यावर नक्कीच हा विषय चर्चेमध्ये येईल. परवाच्या दिवशी जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आम्ही माफ केलंय, त्यावर काल अनेकांच्या प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली. आता थोड्याच वेळापूर्वी अजितदादांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की जर माफ केलं होतं तर मग पक्ष कशासाठी फोडला किंवा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही काय साध्य केलं? आम्ही त्यांच्याकडे माफ करा वगैरे अशा काही मागण्या कोणी केलेल्या नाही आहेत. आम्ही ठरवायचं त्यांना माफ करायचं की नाही, आम्ही ठरवणार. ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष जो महाराष्ट्राच्या हितासाठी
मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा पैसा याचा वापर करून तोडला, हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्याच्यामुळे या राज्याची जनता ठरवेल भारतीय जनता पक्षाला माफ करायचं की नाही. आणि मला असं वाटतं त्यांनी ज्या प्रकारचा हा गुन्हा केलेला आहे, या राज्याची जनता ही वेदना विसरणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही काय माफीचं वाटप करायला बसला का? याला माफ केलं, त्याला माफ केलं, त्याला माफ केलं? नाही. महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे, हा घाव आहे. महाराष्ट्र सहजासहजी विसरणार नाही आणि शिवसेना तर नाहीच. पण मग याचा अर्थ हा समजायचा की भाजपकडनं कधी मैत्रीचा हात आला तर तो स्वीकार अजिबात नाही, अजिबात नाही. हे मी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगतो. कारण राजकारणामध्ये मतभेद होत असतात, टोकाचे मतभेद झालेले असतात राजकारणामध्ये. यापूर्वी झालेत, अनेक पक्षात झाले, आमचे झाले असतील. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष तोडता, फोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता. हा, कोण तुम्हाला माफ करेल? पण तिकडे अजितदादा असं पण बोलतात. मला अजितदादा काय वाटत म्हणायचं नाही, मी माझ्या पक्षाविषयी बोलतो. सर, मनसेचा वर्धापन दिवस आहे आज, काही त्यांना शुभेच्छा देणार? कारण एकेकाळी ते पण शिवसेनेमध्ये होते, त्यांचे या पदाधिकारी महाराष्ट्रात सध्या प्रमुख पदांवर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना नसते आणि बाळासाहेब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो याची उजळणी आणि आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. मूळ शिवसेना जागेवरच आहे. जरी भारतीय जनता पक्षाने ती विकली असली, कोणाच्या नावानं करून दिली असली, तरी मूळ शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. संजय राऊत बोलत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवरती केलेली टीका. भाजपशी कधीही हात मिळवणी करणार नाही आणि भाजपला माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवणार. मात्र त्यांनी छाती ठोकपणे सांगितलंय, पुन्हा कधीही हात मिळवणी करणार नाही. आणि आता पुन्हा एकदा इतर बातम्यांकडे वळूयात. कारण 12वीच्या पेपर फुटीचं कनेक्शन आता अहमदनगर पर्यंत पोहोचलेलं आहे. 12वीचा गणिताचा पेपर फुटलेला होता आणि या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील रुई छत्तीस इथल्या आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकासह 5 जणांना अटक करण्यात आली. परीक्षा केंद्रावरती प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचं छायाचित्र काढून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10,000 रुपये घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. दादरमधल्या विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका मिळाली होती, ती नगरमधून त्यांच्याकडे आल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर तपासाअंती 5 जणांना अटक झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाराच अर्थसंकल्प हा नेहमी युती शासनाकडून सादर केला जातो. तसाच हा संकल्पसुद्धा असेल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे अर्थसंकल्प बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होईल की विकासाला गती देणारा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प असेल याची मला खात्री आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा नाडला गेलेला आहे, नुकसानग्रस्त आहे, त्याला ह्याच्यातून काय दिलासा मिळेल? कारण सातत्याने अस्मानी संकटाला सामोरं गेला शेतकरी. ज्या वेळेला अस्मानी संकट आलेलं आहे त्या वेळेला शासनाने मदत दिलेली आहे. ते बजेटमध्ये आपण जे पैसे देतो त्याच्यामध्ये पुरेशी तरतूद असते. नाही असेल तर आपण आकस्मिक निधीमधून हे देत असतो. त्याच्यामुळे आजपर्यंत कधीही अशी परिस्थिती आलेली नाही की आसमानी संकट आलं आणि मदत मिळाली नाही, असं कधीही झालेलं नाही आणि या पुढच्या काळातही होणार नाही याची मला खात्री आहे. एक प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते काहीशे राज्याच्या प्रगतीवरती त्यांचं अवलंबून असतं की बेरोजगारी जो आहे तो खूप मोठा प्रश्न आहे. राज्यातल्या तरुणींना बेरोजगारीपासून कसं म्हणजे नाही, तुम्ही बजेट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बजेटच्या पूर्वी काहीच सांगता येत नाही आणि आदरणीय आमचे फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार म्हणून ओळखले जातात. हुशार अर्थमंत्रीसुद्धा आहेत. राज्याच्या प्रगतीला ज्यावेळेला गती मिळते त्यावेळेला रोजगारीचे प्रश्नसुद्धा सुटत असतात. त्याच्यामुळे निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प त्यांनी तयार केलेला आहे आणि तो आज लोकांच्या समोर येईल. पुढच्या वर्षी निवडणूक आहे त्यामुळे हा निवडणूक पूर्वीचा अर्थसंकल्प असेल म्हणजे त्याच्यानंतर अनेक होणार ना अर्थसंकल्प. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो. काल वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा झालेली आहे. तर ते वरळीमध्ये जेव्हा त्या सभेत आले होते तेव्हा विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे हे पुढचे भावी मुख्यमंत्री असतील. आपली काय प्रतिक्रिया? नाही, स्वप्न कोणालाही बघण्याचं अलाउड आहेच ना. स्वप्न बघावं,
त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या याच्यावर कॉमेंट देणं योग्य नाही. ज्याच्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असेल त्यांनी लोकांशी कसं वागावं हे सुद्धा शिकायला लागतं. तसे ते शिकतील अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर राज्याचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि विधान परिषदेमध्ये दीपक केसरकर हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पामधून राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. सर्वसामान्यांना दिलासा देणाराच हा अर्थसंकल्प आतापर्यंत युती सरकारनं मांडलेला असं त्यांनी म्हटलं. मदत कधी मिळाली नाही असं कधी झालं नाही असं केसरकर म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील आणि विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस. थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे आणि आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातोय. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस आज सादर करणाऱ्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत आणि फडणवीसांच्या या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजनांची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. जलयुक्त शिवार सारख्या काही योजना अर्थसंकल्पात जाहीर होतील असा अंदाज आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकार ठोस उपाययोजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नव्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा होऊ शकते. तसंच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमधील मेट्रो योजना, रस्ते यासाठी भरीव निधीची तरतूद देखील शक्य आहे. शिवाय राज्यामध्ये समृद्धी हायवेच्या धर्तीवर आणखी काही एक्सप्रेस हायवेची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आजचा हा अर्थसंकल्प लक्षवेधी असणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे फडणवीसांच्या या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या प्रत्येक घटकासाठी नेमकं काय आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे आणि ती उत्सुकता आता थोड्याच वेळात संपेल, कारण थोड्याच वेळात विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान सर्वसामान्यांचं बजेट असावं अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. जो खर्च करायला पाहिजे आणि ज्या खर्चाच्या माध्यमातून सामान्य लोकांना मदत ही झाली पाहिजे तसं काहीही घडलेलं नाही. तसंच मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत. त्यामुळे या सरकारला विनंती करतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर करू नका. आज महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल याच्यावर हे बजेट सादर केलं पाहिजे. वारेमाप कर्ज काढून बजेट मांडत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. काय म्हणाले ऐकूयात. आता आम्ही अपेक्षा करतो की आता त्या शेतकऱ्यांसाठी हे देणार आहे की नाही, की फक्त जे आहे काहीतरी रंगसंपत्ती करायची आणि खर्च करायचा विकासाच्या नावाखाली आणि कर्ज वाढवून घ्यायचं. कुठेतरी ताळमेळ जमा आणि खर्च याचा बसला पाहिजे. एकूण महसूल उत्पन्न सुद्धा प्रचंड घटणार आहे यावेळेला असा आढावा कालच्या याच्या आढाव्यामध्ये त्याने दिलेला आहे. महसूल तूट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे एकूणच आता पाहायचं की अर्थसंकल्पामध्ये 2 वाजता उपमुख्यमंत्री आणि सरकार काय सांगतं. केवळ मला वाटतं की निवडणुका सामोरे ठेवून शब्दांचा, आपल्या आकड्यांचा छल करणं आणि शब्दांची फेक करणं आणि भुलभुलैया सारखं निर्माण करून लोकांना भुलवणं एवढं मला अपेक्षित या अर्थसंकल्पामध्ये मला दिसणार असं मला अंदाज येतो आहे. मुळात या राज्यामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिकडे फोकस करून हा अर्थसंकल्प असावा अशी सर्वसाधारण महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे.
आज अर्थसंकल्प सादर होतोय. त्यापूर्वी काल बुधवारी महाराष्ट्राचा 2022-23चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि या पाहणी अहवालात राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या वर्षी ठेवलेलं 12.1% आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आलं असून हा दर 9.1% आलाय. देशाच्या आर्थिक विकास दरापेक्षा हा दर 0.2% कमी आहे. तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढीचा अंदाज आहे. उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प मांडणार असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलंय आणि अर्थसंकल्पाच्या आधी सूचना पाठवण्याचं आवाहन फडणवीसांनी जनतेला केलं होतं. या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी राज्यासाठी महत्त्वाचा असलेला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर करणार आहेत. त्याआधी बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात राज्याचा विकास दर हा 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला. तर देशाचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र यंदाचा अर्थसंकल्प आधीपेक्षा बराच वेगळा असणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी सूचना आणि सल्ले मागवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 35,000 नागरिकांनी त्यांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या सूचनांचं प्रतिबिंब दिसणार हे स्पष्ट होत आहे. रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकाच्या रंगामध्ये रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे हे देखील आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल. बुधवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हानं आणि उपाय यांचा उल्लेख केलेला असतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली बनवला जातो. सरकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचीही माहिती त्यात असते. आता आर्थिक सर्वेक्षणानंतर सगळ्यांचं लक्ष गुरुवारच्या अर्थसंकल्पावर केंद्रित झालंय. राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सामान्यांना काय देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर आपण आता थेट जाणार आहोत देहूमध्ये. तिथे तुकाराम महाराज बीज सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. ही थेट दृश्य देहूमधली. मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायातले हे भक्तगण आज देहूमध्ये आलेत तुकाराम बीज सोहळ्यासाठी. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे देहूमध्ये सध्या, कारण तुकाराम बीज सोहळ्यासाठी नेहमीप्रमाणे असंख्य वारकरी हे देहू नगरीमध्ये येत असतात आणि ही देहूतली थेट दृश्य आहेत. जशी आषाढी कार्तिकीला गर्दी जमते तशीच या तुकाराम बीज सोहळ्याला सुद्धा जमलेली असते आणि त्याचीच ही दृश्य आपण थेट देहू नगरीतनं पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि काल परवापासूनच इथे वारकरी यायला सुरुवात झाले होते, कारण आज सकाळपासूनच विविध कार्यक्रम तिथं आणि मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याचसोबत संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी जमलेले हे सगळे वारकरी. बाराची निशाणं घेऊन वारकरी निघाल्याचं आणि हातामध्ये भगवी पताका. देहू नगरीमध्ये आज असंख्य महिला पुरुष भाविक हजर आहेत तुकाराम बीज सोहळ्यासाठी.
375वा तुकाराम बीज सोहळा आहे आणि त्यासाठी देहू नगरीमध्ये असंख्य वारकरी संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं होतं, त्याला आज 375 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीची अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज अर्थसंकल्प सादर होतोय, त्याआधी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. कारण हे अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांवरती घेरायचं यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडत असते आणि आज तर अर्थसंकल्प सादर होतोय आणि अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प सादर करतील विधानसभेमध्ये आणि केसरकर विधान परिषदेमध्ये. मात्र त्याआधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे कारण आज अर्थसंकल्प सादर होतोय आणि हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवसाला विरोधकांची नेमकी काय भूमिका असणार यावरती चर्चा सुरू होतीच. मात्र आज अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक. या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट दाखवत हे तिघेही गृहमंत्री झाले मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मात्र सभागृहाच्या बाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण आलं होतं. आणि यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. भरपाई द्यावी यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत. विनोद राठोडकडे आपण जाणार आहोत. विनोद, महाविकास आघाडी खास करून विरोधी पक्षांची विधानभवनच्या पायरीवर आक्रमकतेने या ठिकाणी आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाचे अनेक विषय आहे. त्यामध्ये विकास कामांना स्थगिती उठवण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचा जो अवकाळी पाऊस पडलाय त्याचे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाईची सरकारने अजून घोषणा केली नाही आणि ती घोषणा लवकरात लवकर करावी अशी मागणी या आंदोलकांच्या माध्यमातून आहे. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की या बजेटमध्ये शेतकऱ्यांबाबतची भूमिका अजूनही कालच्या ज्या इकॉनॉमिक सर्वे आहे, आर्थिक अहवाल आहे त्यामधून पाहायला मिळाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना हे अडचण वाटते की शेतकऱ्यांसाठी या सरकारकडून काही मदत मिळते काय. परंतु अवकाळी पावसामुळे जी शेतकऱ्यांची अडचण झाली आहे त्या अडचणीतून दूर करण्यासाठी तत्काळ सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे आणि खास करून विरोधी पक्षांचे जे नेते आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि आक्रमकतेने बजेट जो सादर केला जाणार आहे त्याबाबतची एक भूमिका ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. शेतकऱ्यांना मदत, विकास कामांवरील स्थगिती अशा अनेक मुद्द्यांना घेऊन सरकारवर आरोप करत आहे आणि त्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीचं आक्रमकतेचं आंदोलन सुरू आहे. अगदी बरोबर. मात्र आज खरं तर बजेट सादर केलं जाणार आहे आणि अधिवेशनाची सुरुवात जी आहे विनोद आजच्या दिवसाची पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आक्रमकतेनं केलेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांकडनं सातत्यानं केली जाते. नक्की शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाईची जी मागणी आहे ती अनेक दिवसापासून केली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे पीक उद्ध्वस्त झालं आहे त्या पिकांचा मोबदला देण्याची
गरज आणि त्यांना शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आज आहे अशी भूमिका विरोधी पक्षांची आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे जे आमदार आहेत ते पायऱ्यावर येऊन आक्रमक घोषणा करत आहे. सरकारने मदत केली नाही तर मग सरकारने खुर्च्या खाली करावं, फक्त खुर्ची हे बसण्यासाठी नाही तर कामं करण्यासाठी आहे असा आरोप या ठिकाणी केला जात आहे. आणि आताच महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये एक विशेष रणनीती ठरवण्यात आली आहे. त्या रणनीतीमध्ये बजेट जो आहे तो बजेट सादर करण्याच्या आधी जोपर्यंत स्थगिती उठवत नाही तोपर्यंत बजेटचं सेशन जे आहे ते चालू देणार नाही किंवा बजेट सादर करू दिलं जाणार नाही. त्याचा बहिष्कारही करण्यात येणार आहे, सभात्यागही करण्यात येणार असल्याची भूमिका आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी. तर विकासकांवरील स्थगिती उठवल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा ही फोडलीच पाहिजे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झालेले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला योग्य ती भरपाई द्यावी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक आंदोलन करत होते. तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाल्याचं सुद्धा कळतंय. स्थगिती उठवल्याशिवाय बजेटसाठी बसणार नाही, बजेटचा बहिष्कार करण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याची माहिती समोर येते. विरोधी पक्ष सभागृहाचा सभात्याग करणार असून विकास कामाची स्थगिती उठवण्याची मागणी खरं तर हे विरोधक करतायत आणि त्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतलेली आहे.